तुम्हाला एक गंमत दाखवते. हे आहे पेरूचे झाड आहे. इथं नमस्कार मंडळी. आज ना फ्लावर आणि गाजरचे मी मिक्स पराठे करणार आहे. त्यासाठी मी इथं पीठ भिजवून ठेवलेलं आहे. आता आपण हे गाजर आणि फ्लावर जे आहे तो किसून घेणार आहोत. इथं आता मी गाजर आणि फ्लावर किसून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ. ओके, फ्रेश कढीपत्ता काढून घेऊ. 1 मिनिट. तुम्हाला एक गंमत दाखवते. हे पाही आळूची पानं पाहिली, छोटे छोटे. हे ना उन्हाळ्यामध्ये गेली होती, पण त्याचे जे कंद आहेत ना ते राहिले होते. आता खूप छान फुटले, तुम्ही पाहू शकता. इथं हे लिंबोणीचं झाड आहे. त्याला एक छोटंसं लिंबू आलं आहे, इथं पाहू शकता तुम्ही. आणि हे आहे पेरूचं झाड आहे. याला खूप पेरू येतात. आता कट केलं होतं बरंचसं. हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेऊया. त्याच्यानंतर फ्रेश कढीपत्ता देखील मी घेऊन आली आहे. मी ना कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतली आहे. मिरची देखील घेतली आहे आणि कढीपत्ते थोडासा असा बारीक याचे जे पानं आहेत ना तसे करून घेतलेले आहेत. या निमित्ताने आपण कढीपत्ताही खाल्ला जातो. ठीक आहे, आता आपण हे घालून घेऊ. हे आता आपलं किसलेलं रेडी आहे पदार्थ. स्टफिंगमध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं आहे मी इथे बाकी कुठलेही मसाले घातलेले नाही. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही चाट मसाला, धने जिरे पावडर किंवा मॅगी मसाला असे कुठलेही तुम्ही मसाले घालू शकता. ठीक आहे, आता आपण पराठे करायला सुरुवात करूया. मिक्स करून घेऊ. हे आपलं स्टफिंग रेडी झालं आहे. छोटंसं आपण एक पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे स्टफिंग घालून घेऊ. शक्य होईल तेवढं जास्त स्टफिंग घालायचं आपल्याला, म्हणजे पराठा छान गुबगुबीत तयार होतो. लाईट गेली. थोडंसं वरतून ना हे फुटू नये याकरता ना याचं पीठ घालायचं आहे. ठीक आहे, आणि आता हे असं आपल्या अंगठ्याने असं थोडंसं प्रेस करत करत याला आपण क्लोज करून घ्यायचं आहे. याच्यावर थोडंसं मॉइश्चर राहतं, पण ठीक आहे, म्हणजे फाटू शकतो हा पराठा, पण थोडंसं पीठ घालायचं, यामुळे हा फाटत नाही. ठीक आहे, बस. येस, झालं काय पडलं. आता हा रेडी झाला आहे. असं छान भाजून घ्यायचं दोन्ही साईडला मस्त गोल्डन. दही, सॉस, चटणी कशासोबत खाऊ शकता. कसलाय पराठा. आता हे ज्यांना असे हे स्टफिंग बाहेर निघतं ना थोडंसं, हे ज्यांना असे थोडेसे जाड आणि स्टफिंग बाहेर निघलेले नको आहेत ना, त्यांना मी आणखी दुसरी पद्धत सांगते. ओके, याची दुसरी पद्धत म्हणजे ना आपण अशी छान पोळी लाटून घ्यायची आहे. एक ह्याचं स्टफिंग पसरवून घ्यायचं त्याच्यावरती.
भरपूर असं स्टफिंग पसरवून घ्यायचे. स्टफिंग भरपूर असेल तरच हा पराठा छान लागतो. आणि त्यानंतर सेम त्याच साईजची एक दुसरी पोळी आपण याच्यावरती अशी घालून घ्यायची आणि याला फक्त साईडला असं थोडं सील करायचं आहे. याच्यामधलं मी जे गाजर आणि जो फ्लावर आहे ना याच्यातलं पाणी काढलेलं नाही, कारण त्यामध्ये जर पाणी काढलं आपण तर त्यामध्ये न्यूट्रियंट्स निघून जातील बरेचसे. त्यासाठी थोडंसं हा पराठा आपल्याला करायला थोडासा त्रास होतो, पण हेल्दी पराठा तयार होतो. तुम्ही या पद्धतीने देखील हा पराठा करू शकता. याच्यामध्ये अजिबात स्टफिंग बाहेर निघत नाही. आता लागलीच भाजून घेऊया आपण. पण आपण हा गाजर आणि फ्लावरचा जो पराठा करतो ना तो असा जाड पराठाच छान लागतो. ज्यांना जाड नको आहे त्यांनी अशा पद्धतीने करा. खूप भरपूर असं स्टफिंग आणि मस्त छान गोल्डन भाजलेला पराठा खूप छान लागतो टेस्टला. कुठलेही जास्त मसाले नाही वापरले आपण यामध्ये. यामध्ये जास्त मसाले न वापरण्याचं कारण म्हणजे आपण ज्या पदार्थांचा पराठा करतो ना, आज समजा आपण गाजर आणि फ्लावरचा केला, बऱ्याच वेळेस आपण जे मसाले वापरतो त्या मसाल्यांचा फ्लेवर थोडासा जास्त होतो. म्हणजे मेन पदार्थ जे आहेत त्यांना ते जो फ्लेवर आहे तो डॉमिनेट करतो बऱ्याचशा वेळेस. त्यामुळे माझा प्रयत्न असा असतो कमी मसाले टाकून आपण कुठल्याही पदार्थाचे पराठे करावे. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा, खूप छान होतात. आता तुम्ही हा पाहू शकता, कुठेही फुटलेला नाही, पण अगदी भरपूर स्टफिंग असा असलेला पराठा मस्त लागतो.